नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात यामिनी रानडे यांच्या त्रिदल या कथासंग्रहातली कथा अनोखी भेट. घरात पाऊल ठेवताच स्नेहानं हॉलमधला पंखा सुरू केला. गार पाण्यानं चेहरा धुताच तिला जास्त बरं वाटलं. नंतर ती सरळ गालिच्यावर पाय पसरून बसली. बँकेत दिवसभर खुर्चीवर बसल्यानं लोंबकळत राहिलेल्या पायांना ते पसरल्यामुळे खूप आराम वाटला. जरा आळोखे पिळोखे दिल्यावर दिवसभर आखडलेलं शरीर एकदम मोकळं होत असे. हा तिचा रोजचाच कार्यक्रम होता. घरात कोणी असलं तर एवढं मोकळं वाटत नसे, पण अशी वेळ फार क्वचित येई. स्नेहा बँकेत नोकरीला होती. 10 ते 6 अशी वेळ असली तरी घरी येईपर्यंत 7 वाजत असत. त्यावेळी मुग्धा, तिची मुलगी, क्लासला गेलेली असे आणि मुलगा मकरंद मैदानावर. 10 मिनटं विश्रांती घेऊन ती चहा करायला उठत असे. गरमागरम चहा पिताच तिचा उरला सुरला थकवा जाऊन तरतरी येत असे. मग पुन्हा पदर खोचून कामाला सुरुवात. सकाळच्या घाईत अर्धवट टाकलेली कामं तिची वाटच पाहत असत आणि त्यात मुलांनी केलेल्या पसाऱ्याची भरच पडलेली असे. मकरंदचं 10वीचं वर्ष असल्यानं आणि मुग्धा लहान म्हणून त्या दोघांकडनं कुठल्याच कामाची अपेक्षा ती करत नसे. संध्याकाळी ती कुठे बाहेर जात नसल्यानं त्यावेळी घरातली जास्तीची कामं होऊन जात असत. मुग्धा मकरंदचे बाबा गेल्यापासनं तिला कुठे जावंसंच वाटत नसे. सगळीकडे दोघांनी जाण्याची तिला इतकी सवय झाली होती की एकटीला घराबाहेर पडायला नको वाटत असे. संदीपच्या अकस्मात जाण्याचा तिला फारच धक्का बसला होता. तिलाच काय, संदीपला ओळखणाऱ्या सगळ्यांनाच त्याचं दुःख होतं. ती जखम अजून ओलीच होती. काही जखमा कधी भरून न येणाऱ्या असतात. काळाबरोबर त्या दुःखाची बोझ थोडी कमी होते इतकंच. कुठे नखात रोग नसणारा उंचापुरा संदीप सतत हसतमुख असे, त्यामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी गाडीनं पनवेलला गेला होता. बरोबर ड्रायव्हरसुद्धा होता. काम झाल्यावर निघताना ऑफिसमध्ये त्याचा फोन आला होता आणि तासाभरातच ती वाईट बातमी कळली होती. संदीपच्या गाडीला अपघात होऊन दोघेही गेले होते. ऑफिसमधले सगळेजण हळहळत होते. कोणाला काही सुचत नव्हतं. काही वेळानं भानावर आल्यावर संदीपच्या मित्रांनी स्नेहाच्या बँकेत फोन केला. साहेबांनी स्नेहाच्या मैत्रिणीला नंदाला बोलवलं. घडलेल्या प्रसंगाची कल्पना दिली. स्नेहाला जास्त काहीही न सांगता नंदाबरोबर घरी पाठवून दिलं. काहीतरी वाईट घडल्याचं स्नेहाने ओळखलंच होतं, पण घरी आल्यानंतर तिला समजलेल्या बातमीने ती सुन्न झाली. मुलांना फोन करून बोलवलं. सर्वांनाच फोन केले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. संदीपचं शव घरी आणतात सर्वांच्या दुःखाला पारावार उरला नाही. कोणाची कशी समजूत घालावी तेही कोणाला उमजत नव्हतं. खूप माणसं जमली होती. नंतरच्या सगळ्या गोष्टी व्यथित मनानं करायला लागल्या. स्नेहाचे आईवडील, भाऊ, वहिनी सर्वजण इंदौरहून आले होते. 13-14 दिवस होताच थोड्या दिवसांकरता स्नेहा आणि मुलांना घेऊन ते इंदौरला गेले, पण मुलांची शाळा बुडवून जास्त दिवस राहता आलं नव्हतं. त्यांना पोहोचवायला स्नेहाची आई बरोबर आली होती. ती थोडे दिवस राहून स्नेहाची रजा संपल्यावर परत गेली होती. संदीपशिवाय घर सुनं सुनं वाटत होतं. घरात तिघेच असले तरी आठवणींच्या रूपात संदीप त्यांच्यात असेच. एकमेकांना सावरत तिघं राहत होते. संदीपचा धाकटा भाऊ सुरेश जवळच राहत होता. त्याची बायको सुचित्रा खूप लाघवी होती. त्यांची 1-2 दिवसांनी चक्कर असे. त्यांच्या दोन्ही मुली प्राजक्ता आणि मुक्ता गोड होत्या. ते सर्वजण असतील तेवढा वेळ छान जात असे.
बँकेतली तिची जीवाभावाची मैत्रीण असलेल्या नंदाजवळ ती आपलं मन मोकळं करत असे. नंदा, अगं फार एकटं वाटतं गं. इथे बँकेत सगळ्यांच्यात वेळ चांगला जातो, पण घरी गेल्यावर अगदी भकास वाटतं गं. आणि नेमकं त्यावेळी घरी कोणी नसतं बघ. अगं शेजारी मैत्रिणी असतील ना, त्यांना बोलवत जा एकटं वाटेल तेव्हा. अगं संध्याकाळी त्यांच्या घरी सगळेजण असतात, त्यामुळे बोलवायला नको वाटतं गं. त्यांना वेळ असला की त्या येतात. शेवटी आपलं दुःख आपणच भोगायचं. हे बघ, तुझं हे दुःख जसे दिवस जातील ना तसं कमी होईल हो. नंदाचं हे म्हणणं तिला आता पटत होतं. संदीपला जाऊन 2 वर्ष होऊन गेली होती. काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं. वाढत्या वयाबरोबर मुलं तिच्यापासून दूर जात होती आणि ते साहजिकच होतं, कारण घराबाहेर त्यांचं स्वतंत्र विश्व होतंच की. तिचे आई वडील, बहीण, भाऊ तिला हेच सांगत होते. आईच्या पत्रातनं पुन्हा लग्न करण्याबद्दल विचारणा होत होती. त्याला मात्र ती तयार नव्हती. नंदाई तिला समजवत असे. अगं स्नेहा, संपूर्ण आयुष्य आहे तुझ्यासमोर. मुग्धाचं लग्न होऊन ती सासरी जाईल. मकरंदचं तरी काय सांगता येतं आहे. तो कदाचित शिक्षणासाठी दुसरीकडे जाईल. नंदा, अगं अजून तरी मनाची तयारी होत नाही गं. अगं आत्तासुद्धा दोघेजण जास्त वेळ घराबाहेरच असतात. माझ्या वाट्याला फार कमी येतात गं. म्हणूनच मी म्हणते, तुझी आई जे सांगते ना ते अगदी योग्य आहे. पण मुलांच्या या वयात त्यांना ते पटणार नाही गं. ह्या गप्पांचा शेवट परत लग्न करण्याला नकार असाच होत असे. दिवस जात होते. संदीप नसण्याची सवय घराला हळूहळू होत होती. त्याचं जाणं स्नेहानं स्वीकारलं होतं. त्याचबरोबर स्वतःचं एकटं राहणंही स्वीकारलं होतं. त्याची खूण म्हणजे तिचे जुने छंद डोकं वर काढायला लागले होते. एकटी असताना तिचा वेळ आता रंग आणि कागदाच्या सानिध्यात जात होता. एक एक चित्र पूर्ण होईल तसतशी तिला त्याची अधिकाधिक आवड वाटायला लागली होती. आता कला दालनात भरणारी पेंटिंगची प्रदर्शनं ती आवर्जून बघत असे. असंच एकदा तिच्यासारख्या हौशी कलाकारांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन होतं. ती मुद्दाम बघायला गेली. तिथे ती त्या लोकांना शिकवणाऱ्या सरांना भेटली. त्यानंतर तिची रविवारची दुपार त्या क्लासमध्ये जायला लागली. निरनिराळ्या व्यवसायातले कोणत्याही वयाचे स्त्री पुरुष तिथे शिकायला येत असत. क्लासमुळे समान आवड असणाऱ्यांची तिची ओळख झाली. चांगली चित्र काढल्यावर जाणकार व्यक्तींकडनं दाद मिळायला लागली. कागद आणि रंगांच्या सहवासानं तिच्या जगण्याला अर्थ मिळाला. तिचंही एक स्वतंत्र वर्तुळ तयार झालं. तिला आनंदी बघून मुलांनाही बरं वाटत होतं. नंदाशी बोलताना आजकाल रवींद्र महाजन हे नाव सारखं स्नेहाच्या तोंडी असे. त्यांच्या चित्राचं कौतुक, त्यांच्या स्वभावाचं कौतुक वरचेवर तिला ऐकायला मिळत असे. नंदानी एक दिवशी तिला छेडलं. स्नेहा, तुझ्या या महाजनांना एकदा भेटायलाच हवं गं. आमची मैत्रीण एवढी कुणावर फिदा झाली आहे, बघायला पाहिजे. नंदा, अगं तुझ्या जिभेला काही हाड? कुणी ऐकलं तर काय म्हणेल? अगं बाई, कर नाही, त्याला डर कशाला? बरं पुरे आता. पण खरंच अगं, त्यांची चित्रं ना एकदा बघच तू, आणि मग सांग मी खोटी स्तुती करते का. नाही, पण ते तू दाखवशील तेव्हा मी बघणार ना. दाखव की गं एकदा, त्या निमित्तानं त्यांची ओळख तरी होईल. आणि तो योग लवकरच आला. त्यांच्या एकट्यांच्या चित्राचं प्रदर्शन आर्ट गॅलरीत होतं. स्नेहा नंदाला घेऊन ते बघायला गेली. त्या दोघींना आत शिरलेलं बघताच महाजन पुढे आले. या या या, केव्हाची वाट बघतोय, मला वाटलं आता येतच नाही. वा, असं कसं होईल? बरं, हिची ओळख करून देते. ही माझी मैत्रीण नंदा. आणि नंदा, हे प्रसिद्ध चित्रकार रवींद्र महाजन. अहो, माझी स्तुती पुरे झाली. नंदाताई, तुमची ही मैत्रीणही काही कमी नाही आहे बरं का. मग मैत्रीण कोणाची आहे?
बरं चला आता प्रदर्शन बघू, असं म्हणत स्नेहा पुढे झाली. दुसऱ्या दिवशी ऑफिसात डबा खाऊन झाल्यावर दोघीच असताना नंदा म्हणाली, चांगले वाटले बरं का तुझे ते रवींद्र महाजन. नंदा, फाजीलपणा पुरे हां. अगं आपल्या वयाला शोभेल असं बोलावं. एकीकडे असं म्हणत असली तरी नंदाचं बोलणं स्नेहाला आवडत होतं. मुलांना महाजन काकांचं येणं विशेष आवडत नसलं तरी समवयस्क असल्यामुळे स्नेहाला त्यांची मैत्री हवीशी वाटत होती. पेंटिंग्ज हा त्यांच्यातला समान धागा होता. त्यांच्याशी मैत्री वाढत असताना त्यांच्या जीवनाचा पट तिच्यासमोर हळूहळू उलगडत होता. हातावर असणाऱ्या एका पांढऱ्या डागामुळे त्यांचं ठरत आलेलं लग्न मोडलं होतं आणि नंतर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. घरी फक्त आई होती. त्यांचं वागणं बोलणं नेहमीच सभ्यपणाचं असे. एका मोठ्या कंपनीत ते मॅनेजर होते. आपल्या रिकाम्या वेळात ते आपला चित्र काढण्याचा छंद जोपासत असत. त्या व्यतिरिक्त त्यांना कशाचंही व्यसन नव्हतं. एक दिवशी स्नेहाने त्यांना आपल्या घरी बोलवलं. मुलांशी त्यांची ओळख करून देण्यासाठी मुद्दाम तिनं मुलं घरी असताना त्यांना बोलवलं होतं. पण त्यांच्याशी जास्त काही न बोलता मकरंद मित्राकडे निघून गेला होता. मुग्धाची नाराजी तिच्या चेहऱ्यावरनं स्नेहानं ओळखली होती. त्यानंतरही एक दोनदा तिने त्यांना घरी बोलवलं होतं, पण मुलं त्यांच्याशी बोलली नव्हती. मुलांची पसंती तिला फारच महत्त्वाची वाटत होती, म्हणूनच तिने महाजनांची भेटीगाठी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांना सारखं टाळणंही तिला शक्य नव्हतं. स्नेहाला भीती वाटत होती तो प्रश्न त्यांनी एकदा विचारलाच. मुलं आता मोठी झाल्यामुळे आपापल्या व्यापात असतील. काही गोष्टी समवयस्कांनाच सांगता येतात. तुम्हालाही एकटं पडल्यासारखं वाटत असेल नाही का? अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. काही वेळेला हे एकटीनं जबाबदारीनं सगळं करणं नको वाटतं. तुम्ही रागावणार नसाल तर एक प्रश्न विचारतो. प्रश्न ऐकल्यावर ठरवीन रागवायचं का नाही ते. तुमची प्रपंचातली जबाबदारी स्वीकारायला कोणी तयार असेल तर. म्हणजे मी नाही समजले तुम्ही काय म्हणताय ते. स्पष्ट बोलायचं तर परत लग्न करण्याबद्दल तुम्ही काही विचार केला आहे का? नाही हो, म्हणजे आई आणि भाऊ कधीपासून म्हणतायत मला, मीच तयार नव्हते. आणि मुलांनाही विचारायला हवं ना, ती तयार होतीलच असं नाही. पण मुलांचा विचार घ्यायला काहीच हरकत नाही. स्वतंत्रपणे विचार करण्या एवढी मोठी आहे ती. फक्त नंदाच हे काम बरोबर करू शकते, कारण मुलांचं आणि तिचं चांगलं जमतं. ह्या बोलण्यानंतर स्नेहाने नंदाला सगळं सांगितलं. त्यामुळे नंतरच्या भेटीगाठीत नंदाने मुलांचे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न केला. वडील म्हणून दुसऱ्या कोणालाही स्वीकारायला मुलं मुळीच तयार नव्हती. आता स्नेहाची अगदी कोंडीत सापडल्यासारखी अवस्था झाली होती. शेवटी मुलांकरता तिने मनाला संयमाचा लगाम लावला. आला दिवस जात होता. मुलं मोठी होत होती. मुग्धाची कळी उमलू लागली होती. मकरंदमध्येही बराच फरक पडला होता. दोघेही आता तारुण्याच्या उंबरठ्यावर होते. मुग्धाच्या मनात चोरपावलानं शिरलेल्या राहुलमुळे तिच्यात आमूलाग्र बदल झाला होता. गालावर गुलाब फुलले होते. चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या होत्या. तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. तिच्यातला हा बदल स्नेहाला जाणवत होता. मुग्धाच्या बोलण्यातून वारंवार होणारा राहुलचा उल्लेख, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिचं गुपित सांगत होते. मकरंदमधला बदलही जाणवत होता. त्याला मित्रमैत्रिणी खूप. त्यांचे सारखे फोनही येत असत, पण त्यातही प्राचीचा फोन येताच तो जास्त खुश होत असे. स्नेहाला हे बदल जाणवत होते, आवडतही होते. पण आता या नवीन जबाबदाऱ्या आपल्याला एकटीला पेलाव्या लागणार या कल्पनेनंही ती सैरभैर होत होती. कसं होणार आपलं?
आई वडील, भाऊ बहिणी, दीर जाऊ अशा जवळच्या माणसांचा तिला आधार होता. शिवाय नंदासारखी मैत्रीणही होती. वेळप्रसंगी महाजनांचीही मदत ती घेऊ शकली असती, पण तरीही ती अस्वस्थ झालेली होती. महाजनांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्नेहाने दिलं नव्हतं, पण तरीही त्यांच्यात कटुता आली नव्हती. त्याचं कारण म्हणजे त्यांचं प्रेम उथळ नव्हतं, नवथरवयातलं नव्हतं. त्याला संयमाचं कोंदण होतं. त्याला प्रेम म्हणणंही बरोबर नव्हतं. दोघांनी एकटेपणा घालवण्यासाठी एकमेकांचा आधार शोधला होता आणि त्यातूनच जे बंध त्यांच्यात निर्माण झाले होते ते बंध अतूट होते. स्नेहाला मुलांमध्ये झालेला एक बदल प्रकर्षानं जाणवला होता. तो म्हणजे ते दोघेही आता महाजन काकांची आवर्जून चौकशी करत असत. नंदाजवळही हे सगळं ती बोलली होती. आणि मग एक दिवशी स्नेहा घरात नसताना नंदा आली. तिला मुलांशी ह्या विषयावर परत एकदा बोलायचं होतं. काय मुग्धा, कसं काय चाललाय तुझा अभ्यास? अगं मावशी, आता काही 10वी-12वी सारखा ताण नाही ना अभ्यासाचा. आणि काय रे मकरन, तुझं कॉलेज काय म्हणताय? मस्त, मजेत. प्राजक्ता, मुक्ता कशा आहेत रे? काका काकू येत असतील ना अधूनमधून? अगं त्यांनाही हल्ली नेहमी यायला नाही जमत. बरं, आजीचं काही पत्र आलं होतं का? अगं तिचा फोनच येतो. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे ना, त्यामुळे तिला पत्र नीट लिहिता येत नाही. अच्छा, हां. आणि काय रे, महाजन काका कसे आहेत रे? आले होते का रे ते इतक्यात? मलाही बरेच दिवसात नाही भेटले म्हणा ते. पूर्वी तरी गुरुवारी त्यांच्या सुट्टीच्या दिवशी यायचे ते बँकेत, पण अलीकडे बऱ्याच दिवसात तेही आलेले नाहीत. नंदानी शेवटी मुद्द्याचा प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्यात झालेली नेत्रपल्लवी नंदानी बघितली. शेवटी मुग्धाने विचारलं, अगं नंदा मावशी, तुला ना काहीतरी विचारायचं आहे, पण कसं सांगावं समजत नाही आहे. आणि तुझ्याशिवाय कोणाशीही आम्ही ह्या विषयावर नाही बोलू शकणार. बरं झालं मावशी, तू आज आई नसताना घरी आलीस. हे बघा, तुमच्या मनात काय आहे ना ते खुशाल बोला. मी अजिबात रागवणार नाही. तुमचा कुठलाही प्रश्न असू दे, तो सोडवायचा मी प्रयत्न करीन. अगं मावशी, म्हणजे आई, अगं त्या महाजन काकांबद्दल तुझ्याजवळ काही बोलली का गं? अगं ती त्यांच्याबद्दल काय बोलणार? तसं नाही गं, म्हणजे त्या दोघांची मैत्री अजून आहे का? हो आहे की. पूर्वी इतके ते येत नसले ना तरी त्यांचं काही भांडण वगैरे झालेलं नाही. तसं नाही गं मावशी, कसं सांगू तुला, मला नाही नीट सांगता येते. अगं हल्ली आम्ही दोघं आमच्या अभ्यासात व्यस्त असतो. आईला तेवढा वेळ नाही देऊ शकत, त्यामुळे आई फार एकटी पडत असेल नाही का? हे बघ नंदा मावशी, ही मुग्धा फार लांबवती आहे. मी स्पष्ट सांगतो. हे बघ, ते महाजन काका वडील म्हणून आम्हाला पसंत आहेत, पण आम्ही काही त्यांच्याकडे राहायला बिहायला जाणार नाही बरं का. अरे ते सगळं आपण नंतर ठरवू. तुम्हाला ते पसंत आहेत ना, एवढं माझ्या दृष्टीनं पुरेसं आहे. त्यानंतर नंदानी बोलत बोलत सहजच स्नेहाजवळ हा विषय काढला. तेव्हा स्नेहा म्हणाली, अगं मुलांना पसंत असेल तर आमची संमती आहेच की. मुलांना दुखवून आम्हाला काही करायचं नाही आहे. हे बघ, मुलांमधला हा बदल म्हणजे ती मोठी झाल्याचं लक्षण आहे. कळ्यांची फुलं झाल्याचाच हा परिणाम आहे. आणि आता तुला त्यांची काळजी करायला नको. त्यानंतरही नंदा 2-3 वेळा मुलांना भेटली, त्यांच्याशी चर्चा केली आणि काहीतरी बेत ठरवला. दिवाळी 2 महिन्यांवर आली होती. मकरंद मुग्धाने आजोबा, आजी, मामा, मामी सगळ्यांना दिवाळीला बोलावणं पाठवलं. काका काकू, त्यांच्या मुली सगळेजण जमले होते. स्नेहाला काहीच कल्पना नव्हती. नंदा, महाजन काका, त्यांची आई सगळेजण जमले. बरोबर 11 वाजता रजिस्ट्रार आले. सगळी जय्यत तयारी होती. मग नंदानी स्नेहा, महाजन काका सगळ्यांना सगळं सांगितलं. सगळ्यांच्या साक्षीनं त्यांनी एकमेकांना हार घातला. टाळ्यांचा कडकडाट झाला.
मुलांनी सगळ्यांना पेढे वाटले. स्नेहा आणि महाजनांना पेढा देताना डोळे मिचकवत नंदानं विचारलं, काय, कशी वाटली मुलांनी दिलेली पाडवा भेट? मुलांनी लावलेल्या आईच्या लग्नाचा तो सोहळा बघून वडीलधाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी ओल्या झाल्या नसत्या तरच नवल होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात यामिनी रानडे यांची कथा अनोखी भेट. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, कमेंट मात्र जरूर करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.